जरांगेंसोबतची सरकारची बैठक अनिर्णित। जरांगेंनी दिला सरकारला 2 तासाचा अवधी। $58 लाख नावं द्या, 57 लाखाचा हिशोब देतो म्हणत जरांगेंच्याकडून विखेंना सवाल। जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल सुरूच। देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन विखेंसमोर दिलं आव्हान। बारा लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा विखे यांचा मनोज जरांगे यांच्या समोर केलाय दावा। विषारी दारूचे 15 बळी गेल्यानं खळबळ। पिंपरी चिंचवडचे 10 तर हडपसरचे 5 जण दगावले। विषारी दारू प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक। पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे पोलीस करणार संयुक्त तपास। रोहित पवार आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद। मृतदेहाची माहिती न दिल्यानं ससूनच्या अधिकाऱ्यांवर रोहित पवार भडकले। विषारी दारू प्रकरणातला मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखा याच्या मुसक्या आवळल्यात। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विधान परिषद लढवण्याची काँग्रेसला खुमखुमी आली आहे। संजय राऊतांनी काँग्रेसलाच सुनावलं। नाशिक विधान परिषद निवडणुकीमुळे महायुतीत तणाव कायम। शिवसेना आणि भाजपात चालली रस्सीखेच। राष्ट्रवादी भविष्यात राहणार नाही, संजय राऊत यांनी केली भविष्यवाणी। महाराष्ट्रात 2.25 महिन्यात 50 भोंदूबाबा गजाआड। सर्वाधिक भोंदूबाबा नाशकात पकडले गेले। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये पोलिसांकडून न्यायालयात दोषारोप पत्र सादर। यंदा शिक्षणही महागलं। शालेय साहित्याच्या दरात 60% वाढ। अन्नधान्य पुरवठा वाहतूक टेंडरबाबत पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये वाद झाल्याची चर्चा। कोकण रेल्वेचं 1 जून पासून विशेष मॉन्सून वेळापत्रक लागू होणार। आपत्कालीन परिस्थिती रोखण्यासाठी विशेष पथकांचीही स्थापना। मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये रविवार आणि सोमवार पाऊस येऊ शकतो, हवामान विभागाचा अंदाज। देशात अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झाल्याचा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा दावा।